बाबासाहेब म्हणाले की माझ्या जीवनातलं मीठ निघून गेलं, माझा राजरत्न दिसायला सगळ्या बाळामध्ये सुंदर होता आणि सगळ्या सुंदर बाळाला मूठ माती देताना माझ्या अंतःकरणाला काय विजा झाल्या मी सांगू शकत नाही. त्या बाळाला नवीन कपडा भेटला नाही. बाबा म्हणाले मी बॅरिस्टर आहे म्हणून मला लोक घाबरत नाहीत, मी लय शिकलो म्हणून मला घाबरत नाहीत, मी चारित्र्यवान आणि शीलवान आहे म्हणून या भारतातले सगळे विरोधक मला घाबरतात. बाबा म्हणाले मी उच्च कोटीतला एक सदाचारी व्यक्ती आहे आणि म्हणून या भारतातल्या कोणत्याही तत्कालीन नेत्यांची बाबांच्या नजरेला नजर लावण्याची ताकद नव्हती. अरे त्याची बाळ तुम्ही आहात. तुमच्याकडे बघताना हे सगळ्या जाती धर्माचे लोक एका बाजूला येतात आणि तुम्ही एकटे असता. कुठेही मंत्रिमंडळात असो, समाजात असो, गावात असो, हे आपल्याला निळं की भगवं चालते. कुठं थांबलं तरी ग्रामपंचायतला कसं सांगा तुम्हाला. मग जेवढ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सर्वांगीण विकास करता येईल तेवढ्या तुम्हाला करावं लागतं. भावनिक होऊन चालणार नाही. बाबासाहेब खिशामध्ये ब्रेड ठेवून जायचे परदेशामध्ये. शिकायला पैसा आणि राहायला वेळ नाही माझ्याकडे. बाबासाहेबांना एकदा बाहेर हाकलून दिलं त्या ग्रंथपालनं. इथं खायला मनाई आहे. पावाचे तुकडे खाऊन तुमचा माझा बाप शिकला, त्याची बाळा आहात तुम्ही. या महाराष्ट्राला नव्हे देशाला विकत घेऊ शकता. एवढी पैसा, एवढी शक्ती, एवढं सगळं काही तुमच्याकडे, फक्त टॅक्टिस बदलावे लागतील. कसला माणूस बसले प्राचार्य लोक ते आमचे काय सर किती सुंदर बोलले. ते असल्या 4-10-20 लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र येऊन त्याग समर्पण करणं गरजेचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाचा विकास आहे. शोकांतिका आहेत लोकांना गाणे आम्हाला लावावं लागतं तुम्हाला एकत्र येण्यासाठी. म्हणजे दिवसा एवढे लोक नव्हते, एवढा पंडोल आत्ता भरलेला आहे. सावध राहा. धम्मवाणी चिरकाळ टिकणारी आहे. तुम्ही म्हटलं पाहिजे की धम्मराजांचा उपदेश आम्ही प्राणपणाने ऐकू, पण त्या विषयाला न्याय देणारे तसेच भिक्षू पाहिजे. ही तेवढंच खरं आहे. त्या विषयाला न्याय देणारा, त्या विषयावर मास्टरीकी असणारा, तेवढंच भंतेची आमची विनंती आहे. तुम्हाला 30 मिनिट आहेत, 30 मिनिटात एवढाच विषय मांडा, पण सुंदर मांडा. मग त्याच्या पुढचा विषय दुसऱ्या भंतेजीला. शील एकाने घ्या, समाधी घ्या, प्रज्ञा घ्या, आर्यसत्य घ्या, अष्टांग मार्ग घ्या, पारमिता सगळं घ्या. बुद्धाचा धम्म क्रमशः आहे. बुद्ध म्हणतात माझा धम्म समुद्रासारखा आहे जो खोल खोल नेतो. मग यही भिक्कवे या आधी फक्त शील बघा, शील बघा, त्याचं आचरण करायला शिका. आचरण केलं की मन शांत होईल, मन स्थिर होईल. पुन्हा समाधी, मनाला एकाग्र करा. मन एकाग्र झालं, मनाला शुद्ध करा. म्हणजे वाईट नाही, भंतेजी बोललेलं मला वाईट म्हणायचं नाही, पण आम्हाला माफ करा, शब्दांचं चयन करावंच लागेल. शब्दांचं चयन केल्याशिवाय खऱ्या अर्थाने धम्मक्रांती होणे शक्य नाही. म्हणून आमचा प्रत्येकाचं मला सूचना न येण्याच्या आधी 5 मिनिटांमध्ये या सधम्माकडे येण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगून जातो. भंतेजींनी मला कंटिन्यू म्हटल्यामुळे थोडस मूड आलेला आहे. जगामध्ये हसू नका येरेकर येईपर्यंत बोल 12चा वेळ तर दिलेला आहे. भगवंताच्या धम्माकडे बघताना तुम्ही कसे पाहता. जगात 2 पद्धती आहेत, आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक याचा अर्थ आहे, आस्तिक म्हणजे अस्तित्व मानणारा, नास्तिक म्हणजे काहीच न मानणारा. बुद्धांच्या काळात हे 2 शब्द होते. आजच्या काळामध्ये आस्तिक म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मानणारा आणि नास्तिक म्हणजे ईश्वराचं अस्तित्व नाकारणारा आजच्या काळामध्ये. पण धम्मराजांनी शब्द वापरले ते आस्तिक म्हणजे अस्तित्व स्वीकारणारा, कर्म आणि कर्म फळाचे अस्तित्व स्वीकारणारा. माझ्या भावांनो, तुम्ही 100 वेळेस चुका, दोष नाही, नंतर तरी सुधार. पण जी अग्नीचा गोळा आहे, तो अग्नीचा गोळा आहे हे पहिल्यांदा मान्य करायला शिका. अग्नीचा गोळा आहे म्हटल्यानंतर चटका बसल्यास माणूस बाजूला तरी येईल, पण तुम्हाला सधम्माचे सिद्धांत माहिती नसल्यामुळे त्या अग्नीच्या गोळ्याला आपण आलिंगन देत आहोत आणि बेचिराख होत आहोत.
जंगलात एखादा प्रदीप लावा, त्याला किडे आजूबाजूला येतात, मध्ये जातात काहीतरी खायची वस्तू आहे म्हणून आणि करपून जळतात. म्हणून सधम्म 3 प्रकारे नाश होतो. सधम्म 3 प्रकारे नाश होतो. कोणताही धम्म तत्व प्रणाली या विश्वात कधी नाश होते? त्या सधम्माचा अभिप्राय योग्य न समजल्यामुळे तो धम्म नाश पावतो. नंबर 1. धम्माचा अभिप्राय योग्य न कळल्यामुळे त्याचं आचरण केलं जात नाही. नंबर 2. आणि आचरण न केल्यामुळे त्याची संस्कृती, त्याचा गौरव, त्याचे चैत्य, स्तूप, विहार निर्माण न केल्यामुळे धम्म नाश पावतो. प्रामुख्याने पहिली गोष्ट आहे की धम्माचा अभिप्राय कळावा. बुद्धाच्या नंतर एक चार्वाक होऊन गेला. चार्वाक अभ्यासू असाल तुम्ही. तो चार्वाक काय म्हणतो? यावं जीवेत सुखं जीवेत. संस्कृत भाषा आहे. तो चार्वाक म्हणतो जोपर्यंत जगणार आहात सुखाने जगा. ऋणं कृत्वा घृतं पिवेत. आणि सुखाने जगण्यासाठी लोकांची कर्ज काढा आणि कर्ज काढून साखर तूप पीत बसा. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. हा देह भस्मीभूत होणार आहे, पुन्हा जन्म नाही. आम्ही तुम्हाला म्हणलं उद्याचा खा प्या मौज करा, काही करा, पुन्हा जन्म नाही. किती गोड वाटेल तुम्हाला? एका बाजूला चार्वाक, दुसऱ्या बाजूला धम्मराजा बुद्ध आहेत. चार्वाक पुन्हा म्हणतो कामिनी आलिंगन. हा संस्कृत भाषा आहे. कामिनीला, स्वतःच्या कामिनीला किंवा इतरांच्या कामिनीला जन्मभर आलिंगन देत बसा, पाप नाही पुण्य नाही. मग तुम्ही धम्मराजाला तिकडे घेऊन जाताय. असं करू नका. तुम्ही चुका. आम्रपाली वेशा होती सर, पण धम्माचा सिद्धांत कळल्याबरोबर ती अरहंत झाली, जीवन मुक्त झाली. धम्माचे अभिप्राय लक्षात ठेवा. धम्माचे अभिप्राय लक्षात न आल्यामुळे आमच्याकडे सर्वांगीण विकास होत नाहीये आमचा. अरे जो समाज एका दिवसाला 5-5 लाख, खेड्याची गोष्ट सांगतो, खेड्याची 5-5 लाख जयंतीत खर्च करणाऱ्याची उन्नती कशी होणार? माता विशाखा सोन्याचा दागिना घालून विहारात आली, दागिना विसरून गेली आणि सांगितलं अगं दागिना विसरून आले, भगवंताचा हात लागला नसेल तर वापस आण. आनंदाने बाजूला ठेवला होता. तिने म्हणली दागिना घेत नाही, माझ्या संघाचा, माझ्या भगवंताचा हात लागलेला आहे. भगवंत म्हणाले आम्ही सोनं स्वीकारत नाही. तोच दागिना विशाखेनं घेऊन बाजारात गेली. 9 कोटी 1 लाख रुपयाचा दागिना झाला. तो विकून 27 कोटींचा विहार बांधून देणारी माता विशाखा इतिहासात अमर झाली. आपल्याला धम्माचा सिद्धांत तिला कळालेला आहे. धम्माचा सिद्धांत अशोकाला कळालेला आहे. अशोकाने 84,000 विहार बांधले. तरी गुरु म्हणाले, मोगली पुत्र तिस्सा म्हणाले अजून तू धम्म दायाद बनला नाहीस. 84,000 विहार बांधून तू धम्म दायाद बनला नाहीस. मग काय करावं लागतंय? ज्या दिवशी पोटचं बाळ देशील त्या दिवशी धम्म दायाद म्हणजे धम्माचा वारस कधी होशील? जेव्हा पोटची बाळ दान देतात ती लोक धम्माचे वारस बनतात. आपल्या बाळाला त्यांनी दान दिलेलं आहे. त्यांना धम्माचे अभिप्राय समजलेले. कमीत कमी तुमच्या बाळांना म्हणा, बाळा जा पयनंदाकडे आणि 6 महिने दीक्षा घे. श्रीलंकेला तिथल्या बाईंना आम्ही विचारलं, थोडं इंग्लिश मध्ये बोललो, आम्हाला येते थोडं नकळत मोडकं तोडकं. ती बाई म्हणाली माझं एक स्वप्न आहे, मला 2 बाळ हवे भविष्यामध्ये. एक बाळ मी भंतेजी बनवेन, दुसरा बाळ मी सैनिक बनवेन. चिमुकले 2 कोटी लोक आहेत तिथे, फक्त 2 कोटी गरीब लोक आहेत, पण धम्माला जिवंत ठेवणारी लोक आहेत. तिथली बाई तर कुठं बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनला, मार्केटला जर भंतेला भेटली वंदन करते आणि एकच शब्द विचारते. माझ्या डोळ्यातून अनेकदा पाणी आलं. भंते आपण जेवलात का आणि आपलं आरोग्य कसं आहे? तिचं बाळ कुठेतरी भंतेजी बनलेलं असतंय आणि या भंतेला बघून तिच्या मनामध्ये जागा, माझं बाळ असंच आहे. तुमचे बाळही घरात, सगळे तुम्ही घरातच आहो. पहिली तर थंडीत मेला काय आणि राहिला काय? आजच्या दिवशी येणार आम्ही तर फक्त
आणि तरी तुम्ही निंदा करता. नीट ऐका, जो भिक्खू संघाची आणि या श्रमणाची काशाय वस्त्र नाही, हे धम्मराजा म्हणतात हे अग्नीच्या ज्वाला आहेत. नीट ऐका माझ्या भावांनो, या अग्नीच्या ज्वाळा ज्यांनी अंगावर घेतल्या त्यांची निंदा करणाऱ्याच्या 2-4 पिढ्या बर्बाद होतात. त्यांच्या लेकरापर्यंत, नातापर्यंत, खापर पंतापर्यंत त्यांचा सत्यानाश अटळ असतो. हे बुद्ध साहित्य म्हणतं. म्हणून आपल्या बाळामध्ये भिक्षूंना बघायला शिका, पोटच्या बाळाला सुद्धा भिक्षूंच्या जागी मानायला शिका. आमची बाळ देता येत नसेल तर नाही देत म्हणते, पण तुमचा आम्ही सन्मान करतो, तुमच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची आम्ही व्यवस्था करतो, चटणी भाकर देऊन तुम्हाला जिवंत ठेवतो. नाहीतर पयानंद थोडेसे संख्या आहेत बरं, कधी निघून जाते सांगता येत नाही. सांभाळा, तुमची जबाबदारी आहे पयानंदाला सांभाळण्याची. कारण हा बुद्ध पुत्र आहे, त्याच्यामुळे एवढा समाज इथे तुम्हाला पाहायला मिळतोय, एकत्र यायला मिळतोय. संकट येतील, संकट कुणाला नाहीत. धम्मराजाच्या मागे माणसं लावलेला हा समाज आहे. समाज कुणालाही बोलतो. म्हणते पयानंदजी, तुमच्या मागे आम्ही आहोत, मागेही होतो, आजही आहोत, उद्याही राहू आम्ही. ती गोष्ट नाही. पण जसं धम्मराजा म्हणतात मी युद्धात उतरलेल्या हत्तीप्रमाणे आहे. धम्मराजा काय म्हणतात, तेव्हा त्या बाईनं माणसं मागे लावली घाण बोलायला. आनंदा, मी युद्धात उतरलेल्या हत्तीप्रमाणे आहे. युद्धात उतरलेल्या हत्तीला बाणांचा, तलवारीचा, शस्त्रांचा सगळा घाव सहन करावा लागतो. आनंदा, मी हत्ती आहे युद्धात उतरलेला. पयानंदजी, तुम्ही काय मी काय, या धर्म युद्धात उतरलेले, या समाजाला सुमार्गाला नेणारे आपण, या युद्धातले आपण पण हत्ती आहोत. काळाच्या ओघात धम्मराजाचं चिवर तुमच्या माझ्या अंगात आहे. एकमेकाला मदत करू, उठू आणि वेगाने पुन्हा धावत जाऊ. कारण आम्हाला तुमच्यापेक्षा माझ्या धम्मराजाच्या बुद्ध शासनाची जास्त काळजी आहे. तुम्ही निघून जाल, मी निघून जाऊ. श्रीलंकेचे, थायलंडच्या लोकांचं एकच स्वप्न आहे, मी मरण्याच्या आधी एका गुरुला कमीत कमी 5 भिक्षूंना चिवर द्यावं लागते. मी मरण्याच्या आधी 5 लोकांना मी तयार करून मरतो. कारण माझा धम्म अजून 2500 वर्षे, म्हणजे धम्मराजा म्हणाले माझा धम्म 5000 वर्षे चालणार आहे. 5000 वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेला समग्र त्रिकुटाकाला आग लागणार आहे. समग्र बुद्धाचे जेवढे धातू आहे, धातू त्याला तुम्ही अस्थि म्हणता, ते धातू बुद्ध याला एकत्र येऊन तिथे त्यांना आग लागणार आहे. आणि त्या दिवशी पासून बुद्धं शरणं गच्छामी ऐकू येणार नाही. तुमच्याकडे धम्माला 2500 वर्षे अजून नेण्याची जबाबदारी आहे. म्हणून जो समाज आपल्या 7 गोष्टीमध्ये, धम्मराजाची एक गोष्ट आहे, जो समाज आपल्या नगरामध्ये आपल्या भिक्षू संघाची व्यवस्था करतो, अन्न वस्त्र निवारा देतो, त्यांचा गौरव करतो, मान सन्मान करतो, त्यांच्याकडून धम्म ऐकतो, तो समाज कधीच नाशाला प्राप्त होत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंतःकरणात तुमच्या कोराव्याच लागतील. पहिला घास जेव्हा खाल्ला, तुमचा बाळ भिक्षू होत नसेल हरकत नाही, पहिला घास खाताना एवढं विचारा, माझा पयानंद आहे, माझ्या बाळासारखा आहे, त्याने काही खाल्लं असेल की नाही, एवढं म्हणा, भारत बौद्धमय होणार. एवढं तरी म्हणायला शिका तुम्ही. एवढंच येत नसेल तर, म्हणून म्हणालो कोणत्याच समाजाला दुसरा समाज नष्ट करत नाही. तोच समाज भविष्यामध्ये त्या समाजाला, त्या धर्म तत्व प्रणालीला, त्या विचाराला नष्ट करू शकतो. म्हणून सद्धम्माचा अभिप्राय लक्षात तुम्ही ठेवा. कर्म आणि कर्माची फळं असतात. मी 100दा चुकेन, 101दा चुकेन. आमची श्रीलंकेला फिरू लागलो, एक मुलगा असा सिगारेट ओढत थांबला होता, तो आपलाच आहे, पण पटकन आम्ही हॉटेलमध्ये जातो आणि ते पटकन फेकलं आणि पटकन पाया पडला. तो बघा, तो चुकला असेल, आज उद्या परवा मार्गात येईल, पण मी चुकीचं करतो हे त्याला माहिती आहे. इतर यावड आहे भारतामध्ये, आमच्या तोंडावर धुरा मारतात कधी कधी. आता उद्या इथं बघा गुटके किती यायचं भंतेजी, आमच्या काळेगावला असो, इथं असो, गुटके आम्हाला यायचं लागतं इथं येऊन. म्हणून भंतेजी जरी कठोर भाषा असली धम्मस्वी भंतेजींची, पण त्या एंगलनी बरोबर आहे. पण माझा दोष आहे, मी समजू शकलो नाही त्यांच्या भाषणाला, म्हणून मला वाटलं की काही शब्द टाळलेच पाहिजे, तिथे तारतम्य नाही. कारण लोक त्याच्या पुढे एक शब्द जातात अजून.
इमॅजिन करते हा शब्द असा आहे मग त्याचा असं होतंय, ते कळत नाही काय बोलायला ते. कारण हे उच्च लेवलच्या आहेत का म्हणतेची, उच्च लेवलच्या भिक्षेने तीच भाषा वापरली पाहिजे, नाही तर त्याचा अर्थ गैरअर्थ निघू शकतो. म्हणून तुम्हाला सधम्माचे अभिप्राय समजावेत. म्हणून चार्वाकाकडे जायचंय की बुद्धांकडे जायचंय हा विचार करा, हरकत नाही. पालन आज होईल, उद्या होईल, परवा होईल. धम्मराजा म्हणाले, भिक्खूंनो, एक वेळ अशी येणार आहे म्हणजे 5000 वर्षाच्या शेवटीचे 2-4-5 वर्षात सर 5000 वर्षे जेव्हा होतील पूर्ण त्याच्या पहिले 5 ते 10 वर्षात अशी वेळ येणार आहे की ते धम्म नष्ट होण्याच्या तयारीत असल्यामुळे बुद्धं शरणं गच्छामी ऐकणं शक्य होणार नाही. तेव्हा एखादा धार्मिक राजा घोषणा करेल, कुठेही तुम्हाला बुद्ध धम्म संघाची महती सांगणारा भेटला तर त्याला घेऊन या, मी लाख रुपये द्यायला तयार आहे. क्वचित मिळणार, क्वचित करोडो लोकात एखादा. मग भगवंत म्हणाले की त्यावेळेस जर एखाद्या माणसाच्या गळ्यामध्ये काशाय वस्त्र असं असेल, आमच्यासारखं जे वस्त्र आहे फक्त गळ्यात तिने टाकलेलं असेल काशाय वस्त्र, आणि तो नांगर हाकणारा असेल, नीट ऐका, नांगर हाकणारा असेल, त्याला बायको असेल आणि 4-5 लेकरं असतील, पण फक्त गळ्यात एक काशाय वस्त्राची पट्टी टाकणाऱ्याला सुद्धा गुडघ्यावर बसून मी हे दान संघाला देत आहे, जो कोणी म्हणेल ते दान असंख्येय अपमेय वदामी. नीट ऐका, बुद्ध म्हणतात बुद्ध धम्म संघाला स्मरून दिलेलं दान त्याची असंख्य कल्पापर्यंत त्याची तुलना नाही, तो उच्च गतीला प्राप्त होतो. अरे येणारे बुद्ध आहेत याच कल्पामध्ये. तुम्ही भगवंताला गौतमाला एक फूल वाहताना विचार करा, हे मी फूल वाहत आहे या सत्यवचनाने मी येणाऱ्या आर्य मैत्री बुद्धांच्या काळात जन्माला यावं. आता ह्याची पट्टी फिरली म्हणा, आता एकच बोला नाही म्हणा. मती मंद झालेल्या अंध झालेल्या लोकांना सधम्माच्या व्याख्या कळत नाहीत. अंधभूतो अयं लोके, धम्मराजा म्हणतात आंधळ्या लोकांना धम्म कळत नाही. कारण कोणू हासू किमानंदो निश्चंप जलितो सती. या जगाला राग द्वेष मोहाची आग लागली असताना अशा लोकांना धम्म कळत नाही. त्वरित जागे व्हा, तुम्हाला रात्री झोप लागता कामा नये. माझा समाज, बाबासाहेब जाताना सुद्धा माझा समाज, माझा, तसं बाबांनी काय आपल्यावर उपकार केलं का? किती 59 जाती खात्यात एससी मधल्या सुद्धा, पण एक जात जय भीम म्हणत नाही तुमच्याशिवाय. इथेच ओळखा तुमच्या मागे कोण आहे म्हणून. बाबांनी इतका मान अपमान केला आपल्यासाठी. तुम्ही दिल्लीला कधी गेलात ना, तिथे एक स्मारक बांधलंय बाबांनी, जिथं आपला देह टाकला तिथं. तिथे पहिलं जेव्हा मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचं, त्यांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत, तुम्ही बघितलात चाल. तर ती गाईड आम्हाला बाई मुलगी सांगत होती, त्या गाईड मध्ये नंबर 1 ला सही क्रमशः राष्ट्रपतींची असते. पण पंडित नेहरूंना घाई सुटली होती, त्यांनी पट 1 नंबरला सही केली आपली, मी तर पंतप्रधान म्हणून. राजेंद्र प्रसाद आला राग, मी राष्ट्रपती तो कशी काय सही, त्यांनी त्याच्या डोक्यावर सही केली. दोघांची सही अशी जुळूनच आहे, चिटकूनच आहे एकमेकाची, वर्चस्वाची सही आहे. ती मुलगी आम्हाला म्हणाली क्रमशः या विश्वातला एवढा महान प्रज्ञावंत बुद्धिवंत ज्ञानीवंत प्रज्ञा सूर्य डॉक्टर आंबेडकरांची क्रमशः 3 नंबरला तरी सही पाहिजे म्हणाली. पण इथल्या व्यवस्थेत तुमच्या माझ्या बापाची 28व्या नंबरला सही आहे, आणि सही करताना तो अपमान गिळून गालाच्या गालात स्मित हास्य करून तुमचा माझा बाप सही करत होता आणि म्हणत होता 28व्या नंबरला काय, सगळ्यात शेवटी सही करा. माझ्या बाळांचं मी काय करून ठेवले फक्त मलाच माहिती आहे. गालात हसत होते बाबासाहेब. बाबा प्रत्येक वेळी मागे आले 4 पावलं. ही विनम्रता तुमच्यात आली पाहिजे. पुणे करारामध्ये काय झालं, बाबासाहेबांना रक्ताची पत्र आले. बाबासाहेब गांधींची तब्येत खराब होत चाललेली आहे, तुम्ही तुमचं मागणी मान्य करा, नाही तर तुम्ही जिवंत राहणार नाहीत, तुमचा समाज जिवंत राहणार नाही. प्रज्ञावंताला भविष्याचे वेध असतात. बाबांनी लई विचार केला. बाबासाहेब अस्वस्थ झाले. रात्र रात्र माझ्या या दलितांचे मी अधिकार कसे डावलू, पण
ते अधिकार प्राप्त करून घ्यायला हा समाजात जिवंत नसेल तरी अधिकारांचं मला काय करायचं म्हणून तो पुणे करार बाबांनी मागे घेतला. 4 पावलं मागे येऊन बाबासाहेब शांत बसले आपल्यासाठी. तुम्ही एकमेकाला कोणी करावं हा प्रश्न आहे तुमच्या समाजात. ज्या लोकांची पोट भरलेली असतात ना त्यांच्यात अहंकार जास्त आलेला असतो. अहंकारापोटी तुमची एक जयंती नीट होत नाही, खेड्यातली होत नाही, शहरातली नीट होत नाही आणि तुम्ही एकमेकाचा हिशोबी नीट देत नाही. ती वरच्या क्लासची जी जात आहे ना, मी नाव घेत नाही, ती म्हणते हे साखरणी मरणारी जात आहे, ह्याला विष का टाकायचं. काही काही लोक भीती घालते ह्याला संविधान बदलल, त्यांना बदलल, त्यांना बदलल. माझा आक्षेप आहे या गोष्टींवर जे कोणी बोलते ते. बाबासाहेब म्हणाले, उदाहरण दिलं बाबांनी, एखादी नाव चालत असते आणि त्या नावावर 100 लोक बसलेले असतात. एखाद्या खोडकर माणसाला वाटतंय त्या नावेला आपण होल करावं, त्याला छिद्र करावं. एखाद्या मूर्ख माणसाला वाटतंय आणि नाव भर मध्ये आहे. बाबा म्हणाले, किती प्रज्ञावंत बाबा, अरे वेड्या, तू होल करशील, छिद्र करशील, आधी दुसरे लोक मरतील, शेवटी तरी तुला मरणं आहेच. घटना बदलली ना तर देशामध्ये रक्ताच्या नद्या वाहतील आणि तुम्ही एकटे त्याला सावरू शकत नाही. देश बेचिराख होईल. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाची शिकवण जे नाकारतील, तुम्ही एकट्याने काळजी करून फायदा नाही आणि काळजी केली तरी तुमचं काही चालत नाही. 140 कोटी लोकांपैकी 1 कोटी तुम्ही नाही काय करणार करून बदलली घटना काय करणार. तुम्ही कवच कुंडल करा जेवढं तुमच्या ताब्यात आहे. त्या वज्जी लोकाला अजातशत्रू जिंकू शकला नाही. भगवंताकडे गेला, भगवान मी एवढं चिमुकलं राज्य, माझं मगजचं मोठं राज्य मी जिंकू शकलो नाही भगवान. भगवान म्हणाले, अजातशत्रू, जो समाज पुन्हा पुन्हा एकत्र येतो त्याला कोणीच नष्ट करू शकत नाही. जो समाज एकत्र येऊन विचार विनिमय करतो त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. जो समाज आपल्या महिलांचा मान सन्मान करतो त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. जो समाज आपल्या नगरातल्या म्हाताऱ्या लोकांचा मान सन्मान करतो त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. जो समाज आपल्या नगरामध्ये बुद्ध विहार बांधतो, चैत्य बांधतो, स्तूप बांधतो त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. जो समाज आपल्या नगरामध्ये विद्वान भिक्खूंना बोलवतो, त्यांची धम्मदेशना ऐकतो, त्याचं प्रतिपादन करतो, त्याला कोणी हरवू शकत नाही. अजातशत्रू म्हणला, भगवान म्हणजे त्याचा सेनापती म्हणला, ते वर्षकर आला होता बुद्धांकडे, भगवान एवढ्या गोष्टीपैकी एक जरी फॉलो करतील तरी आम्ही त्यांना हरवू शकत नाही. तो गेला. अजातशत्रूने आणि वर्षकर ब्राह्मणाने एक कूटनीती केली. राजा गादीवर बसला आणि वर्षकर ब्राह्मण सेनापती खाली बसला. अजातशत्रूने त्याला चूक काढली, त्याला हाकलून दिलं नगराच्या बाहेर, मुंडन केलं, गाडीवर बसून हाकलून दिलं. गेलं तर वज्जी लोक दयाळू होते, धार्मिक होते, शूरवीर होते, पण त्यांचा तिथंच घात झाला की त्यांनी त्या वर्षकराला आपल्या नगरात घेतलं. नगरात घेऊन जिथं इथं पद होतं गुरुचं, ते गुरुचं पद दिलं. आणि गुरु असल्यामुळे सगळ्या लेकरांना शिकवायचा, राजा महाराजांच्या राजकुमारांना शिकवायचा. राजकुमार शिकवता शिकवता एकाला हळूजवळ बोलून घ्यायचा आणि कानात बोलायचा, घरी काय जेवण बनवलं. त्याचा मित्र बाजूलाच होता, म्हणलं जे अमुक भाजी बनवली, जा बस. त्याला बोलायचा, शेतात काय पेरलं, कानात बोलायचा, कानात सांग म्हणायचा मला. ते दोघं म्हणले, तुला काय संबंध. म्हणलं मग भाजी काय केली. म्हणे असं होतं का रे गाडवा. म्हणे पहिल्यांदा गाडवा म्हणले मित्राला मित्र, कारण एवढं चिमुकलं राज्य होतं, कुणी कुणाला काहीच म्हणलं नाही. एकमेकाच्या तिथे वेशीला एक बेल होती आणि ती बेल मारल्याबरोबर जीवाच्या आतंकाने सगळे युवक, सगळे माणसं वेशीवर यायचे आणि एक माणूस 10-10, 20-20 लोकांना कापायचा. त्यांचे हृदय मजबूत होते त्या लोकांचे, आपल्या राज्याविषयी त्यांचा तो तन्मयतेचा भाव होता. पण भांडण झालं 2 मित्रांचं. आता वर्गात भांडण लावाय किती लागते गुरुला. ते भांडण माया माया भांडू लागल्या, माणसं भांडू लागले. मग एकमेकांच्या मुलीला उचलून नेऊ लागले. जे 7 कारण आहेत ना, ह्याच्यात हे कारण आहे. बायांसाठी, मुलींसाठी खून पडतात लोकांचे आणि मरेपर्यंत बोलत नाही. ते आपल्या जातीमध्ये का असेना, कुठे का असेना, तुम्हाला सगळ्या गोष्टींचं पालन करावं लागेल. आणि शेवटी त्याने बेल मारली, भांडण लावलं सगळ्या नगरात. अजातशत्रू तुम्ही या आणि या मूर्ख लोकांना जिंकून घ्या. नीट आहे का. अजातशत्रूने त्यांना हरवलं नाही, चुकीचं आहे. ती लोक स्वतः हरले, हे दुसरं उत्तर आहे. कोणी कोणाला हरवू शकत नाही. मग
रेकॉर्डिंग चालू आहे, काय बोलता येत नाही. एक गुरुजी आहे इकडे पुण्याकडे, नाव सांगत नाही, ते बिना पायाचं चप्पल हिंडता येते. तुम्ही माहित आहे सगळ्याला कोण आहे ते. म्हणजे देशाचे प्रधानमंत्री त्याचे पाय धरतात. त्याच्यातला त्याग बघा. मी चुकीचं आहे म्हणत नाही, कदाचित उद्या मला तुम्ही वाळीत टाका, चिवार काढा, हा, पण त्याचा त्याग बघा. अनवाणी पायानं पूर्ण पुन्हा जिल्हा फिरतो तो, सायकलवर फिरतो तो. तुम्ही मला म्हणा, मला अहमदपूरचे लोक म्हणते ते RSS चा बनतेजी आहे. अरे अक्कल पाहिजे रे प्रवचन ऐकायला, जर टॅलेंट लागतं एवढ्यांना. वाटतंय का बरं मला घेतील काय लोक RSS घेतील मला जवळ, असं वाटतंय का? माझं बरं तर चक्कर तुमचा अवकाल बघ कुणाचा होते. अरे काय पद्धत असते बोलण्याची एकमेकाला. आमच्या उपगुप्ताकडे तक्रार केली, याचा चिवर काढा म्हणे, हा RSS वृक्ष आहे म्हणून. अरे हे काय समजत नाही तुमचं काय चाललंय ते. त्याचा त्याग बघा. असं म्हणलं की म्हणते त्यांची स्तुती करते. हो करतो, त्यांची काय म्हणणं आहे. तो त्यागाने पश्चिम महाराष्ट्राचे पोरं पेटून टाकले त्याने. तुम्ही जे म्हातारे लोक आहात ना, तुम्हाला म्हातारपणापर्यंत बायका सुटत नाहीत. आप तारस म्हणा आपल्या पट्टीवर, त्याच्यातून तुमच्यात काय फरक आहे म्हणा, तेच म्हणते जे बोलला तू तेच बोललास है ना. आलास काय पट्टीवर तुझ्या? हो आलो. माऊल्यांनो, तुम्ही नवऱ्याला सांगा की जा पैरंदाकडे जाऊन ते साफसफाई करा. 10, 20, 30, 50, 60 लोक या धम्म क्रांतीमध्ये चळवळ तुम्हाला उभी करायची असेल तर. कुणाला कमी लेखू नका. देशाचे प्रधानमंत्री तुमच्याकडे पण येतील, बौद्धांकडे. हा बौद्ध समाज किती एकत्र राहतो. सोन्याचे अमृतसर सारखे विहार, ते सोनेरी विहार आहे अमृतसरला, त्यांचं ते त्या शीख बांधवांचं तसलं विहार नगर करू शकता एवढा पैसा तुमच्याकडे आहे. तेव्हा दिल्ली हटवू शकते, या लोकांना मी हरवू शकत नाहीत म्हणून. पण त्याला माहित आहे ना, ही साखरानं मारणारी लोक आहेत. विषय संपला. म्हणून असं करू नका. आत्मचिंतन करूया, पुन्हा पुन्हा एकत्र येऊया. भिक्षू संघाला तेवढीच गरज आहे पुन्हा एकत्र येण्याची, एक दिशा ठरवण्याची. भिक्षूंनी काय बोलावं, किती बोलावं हे ठरलं पाहिजे परिषदेमध्ये. या माध्यमातून तुम्हाला एकत्र आहे. अरे लातूर शहरामध्ये किती लोक आहेत, किती घरं असतील? 1 लाख संख्या आहे का आपल्या लोकांची? 1 लाख लोक आहे समजा, 20,000 घरं असतील. 20,000 लोकांनी जर म्हणलं की पय्यानंदाला फक्त आम्ही एका दिवसाचं जेवण देऊ, तुमच्या मरेपर्यंत पुन्हा नंबर येणार नाही तुमचा. तुम्ही देता का? अरे भाग्य लागतंय जेव्हा भोजनाला द्यायला. आता भाग्य हा शब्द सुद्धा म्हणता. भाग्य म्हणजे भगवा, भाग्य हे पाली शब्द आहेत भगवंतासाठी वापरलेले. भाग्य ऐश्वर्य या अर्थाने वापरला जातो. अरे अभ्यास करा थोडा थोडा थोडा. भाग्य म्हणलं की म्हणते आम्हाला तिकडे घेऊन चाले. अरे काय गोष्ट आहे. भाग्य लागतंय. त्या मी श्रीलंकेला गेलो एका विहारामध्ये. त्या विहारात 12 वर्षाची यादी आहे. एका दिवशी सकाळी 300 भिक्षू आहेत. सकाळी 6ला नाश्ता आणि 11ला जेवण. तर एकाला खर्च कराय इंडियन 50,000 लागतात. सकाळच्या नाश्त्याला 50,000, दुपारच्या जेवणाला 50,000. 50 त्याच्यात वस्तू असतात जेवणाच्या, हे पदार्थ असतात, 50 पदार्थ असतात भातापासून डाळीपासून. तर 12 वर्षाची यादी आहे. आता बघा येरेकर साहेब आले असतील जवळपास, बसलेत का? साहेब तुम्ही काय मनावर घेऊ नका, तुम्हाला बोलणार मी. बघा 500 न 500, 500 न 500 कशी फेकता तुम्ही. हरकत नाही. बाबासाहेब म्हणाले माझी 10 भाषणं आणि 1 गाणं बरोबर आहे. तो काळ तसा होता. म्हणून माझं आता मी बौद्ध महासभेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे भिक्खू संघाचा. नीट ऐकून घ्या. भीमराव आंबेडकरांना मी सांगितलं साहेब आपली बौद्ध महासभा या गाण्यांचा जाहीर तुम्हाला निषेध करावा लागेल, अशा अक्रम गाण्यांचा. कारण ती लोक ऐकायला येतात आपल्यावर डाव खेळायला येत. मग का बरं तुमची गाणी ऐकून गावतानी? गायक लोकांनी अर्धा नाश केलाय समाजाचा. दारू पण गाणी म्हणतात गायक लोक. काय म्हणणं आहे? मेडिकल करायचं त्यांचं वरी आले स्टेजवरती. माझ्या बाबाने कधी दारूचा स्पर्श केला नाही. परदेशामध्ये थंडीमध्ये माझा बाबा शिकला. माझ्या बाबाचं चरित्र वाचताना माझं जीवन ओलं होतं. माझा बाबाने किती त्याग केला. त्याचे गाणे म्हणायला तुम्हाला दारू प्यावं लागते का तुम्हाला? सगळे गायक चांगले असतील, काही अपवाद असतात, पण बहुतांश लोक चारित्र्यामध्ये हीन झालेले आहेत, दारूत वाया गेलेले आहेत. अशा लोकांकडून धम्मक्रांती होणे नाही. तुम्हाला तेवढं बनावं लागेल, त्याला विचारावं लागेल काय कमी होते त्या गौतमाला, राज्य सोडून गेले वनाला. अशी गाणे म्हणावं लागतील. बुद्ध विहार तयार करायची गाणे म्हणावं लागतील. भगवंताच्या 32 लक्षणाचं वर्णन करणारी गाणे म्हणावं लागतील. तुमच्या बाळांना दीक्षा देण्याची गाणी म्हणावं लागतील.
तुम्हाला काय अधिकार दुसऱ्या धर्माला बोलण्याचा हो? पैसे मिळते म्हणून का? आणि बसणारे बेवडे असते दारू पिऊन गाणे ऐकणारे बी पैसे फेकतात आणि म्हणणारे बी गाणे म्हणतात. त्यांनी तुमची नाडी ओळखली. तुम्हाला काय लागते? डोस. आणि याच्यात सर तुमचा नाश अटळ आहे. सर एकाने हेडलाईन केली अहमदपूरला, भंते महावीरता समाजाला शाप. अरे हे शाप आहे का अटळ? त्यांनी तर 100 म्हणले भंतेचे आत्ताच. माझ्या मोठे त्याचं तर काही म्हटलं नाही ना आम्ही. म्हणजे तुम्हाला आत्मचिंतन, गायक लोकांचं एक संघटन पाहिजे. कोणती गाणं द्यावं आपल्या लेकरांना, आपल्या बाळांना, आपल्या समाजाला कोणती गाणी द्यावे, काय गाणं द्यावं, काय वाणी असावी, याचं भान ज्या समाजाला राहत नाही त्या समाजाला अवनतीपासून कोणीच रोखू शकणार नाही. भावनिक बोलून चालणार नाही. भावनिक न बनता 1-1 लाख 2-2 लाख तुम्ही पैसे घेता. तुम्ही म्हणायचं मी 2 लाख काय त्यातले 50,000 या मूर्तीला मी दान करतो म्हणायचे, का त्या गावाला मूर्ती देतो म्हणून. ते गाई काय नाव घेत नाही. आपल्या समाजाची मोठी गाय काय मुंबईला बिचारी, तिला आज खायला मिळत नाही. तिला खायला शोकांतिका आहे तिची. पण तुमच्याकडे चारित्र्य असेल तर सगळंच मिळणार आहे तुम्हाला. जे आलं त्या पैशांचा विनियोग व्यवस्थित केलात ना तर धम्म तुम्हाला संपत्ती प्राप्त करून देतो. म्हणून व्यसनापासून आपल्या धर्मगुरूला टॅलेंट बनलं पाहिजे, गाणे म्हणणाऱ्याला शिलवान बनलं पाहिजे, ऐकणाऱ्याला धार्मिक गुणवान दानी बनलं पाहिजे, तरच समाजाचं कल्याण आपलं आहे. चुकलं खुकलं तर मी भिक्खू संघाची हात धरून माफी मागतो. त्यांनी आपलं बाळ म्हणून मला पदरात घ्यावं. मी काही कुणाला भंतेजीला दुखवायच्या उद्देशाने बोललो नाही. खूप पैसा आहे त्यांच्याकडे, लय मोठं काम करावं त्यांनी. 50-100 भिक्षू सेंटरला ठेवावेत, आम्हाला घडवावं, तेव्हाच खऱ्या अर्थाने काहीतरी होऊ शकतंय. केवळ ते यावं 2 घंटे बोलावं, याच्यामुळे तुम्ही सुधारणार नाही ते आम्हाला माहिती आहे. तुमचं तुम्ही काय करायचे करून घ्या. या सत्यवचनाने या भूमीला सोन्याचं स्वरूप प्राप्त व्हावं. इथून धम्माचा धम्मक्रांतीचा उपदेश घराघरामध्ये जावा आणि तुमच्या सर्वांचं जय मंगल व्हावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो. अप्पय्यानंदाला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे. त्यांच्या सोबत त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत. आपण वेगाने पुढे चला. ही धम्मक्रांतीचा रथ, या रथाला एका बाजूला तुम्हाला आणि आदर्श लोकांना बाजूला चालून आपल्याला ओढायचंय. म्हणून भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते असं म्हणाले या वामनदादा. 5 लोकांना सोबत घ्या घेऊन. तेव्हा त्यांना आवडलं, कारण ते तेव्हा तिकडेच होते. पण जेव्हा इकडे आले बाबा म्हणाले माझ्या जीवनात एकच काम राहिलंय, धम्माचा प्रचार आणि प्रसार. हे शेवटचं काम तुम्हाला तुमच्या डोक्यावर घेऊन चालायचंय. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. साधु. चक्र